पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आमचा बाप आहे तसा तर आहे, हे मान्य करून नातं जुळत असेल तर तेच खरं नातं नाही का? ठीक आहे, मी वडिलांबद्दल काय बोलतच नाही। आधी फोटो देतो, मग पुढचं बघू। आणि यंदा तर होऊ दे म्हणून नवस बोलता येतोय का बघा। चला येतो। आई लवकर काहीतरी खायला दे, लय भूक लागल्या। देवी आहे, आयाजी तर कुठं गेली असेल, तिथनं तिला सुखरूप घरला पाठव। अरे देवा, असं कसं विसरले मी? काय ग तायडे, काय झालं? उद्या खानावळीतलं काम झाल्यावर मला मंदिरात जाऊन यायचं। अगं मग जा की, त्यात काय एवढं? दाद्या, ए दाद्या, ए दाद्या क्या नाही खुश आहे? ती पोरगी लय बोलली। दाद्याला नाही, दादाला बोलली म्हणजे दादाला नाही बोलली, दादाला बोलली। ए काय काय? अरे म्हणजे दाद्या संग नाही बोलली, दाद्याबद्दल बोलली। काय म्हणजे निर्मला मॅडमच्या पोराला बोलाल ती, ते बी आपल्या समोर। तिला काय माहित दाद्यात निर्मला मॅडमचं पोरग येते। लय बोलली, काय काय पण चांगलं नाही बोलली। अरे बोंबला आता तिला कुणाकडनं तरी काहीतरी कळलं असेल म्हणून ती बोलली। चल तिचा गैरसमज दूर करायला हवा। चल ए यार बसा। बस बस। सगळेच एकमेकात अडकत चालले। सगळ्यात पहिले ना ते घर आणि खानावळ बंद करायचं जे काम घेतलंय ना ते गेलं पाहिजे। त्या गोपीनाथनं राडा घातला नसता ना एवढा इशय पुढे गेलाच नसता। त्यानं सगळा घोळ घातलाय। काय झालं, काय झालं? आपल्याकडे ना सॉलिड आयडिया आहे। काय सॉलिड आयडिया आहे आपल्याकडे? ए आयडिया काय आहे? गोप्या घर खाली काढायचा विषय काढणारच नाही। होय, अरे गोपीनाथ स्वतः येऊन बोलाल मॅडमला। मॅडम, हा मॅडम, राजकेचं घर खाली करू नका। ओ राजकेचं घर खाली करू नका। ए तांबड्या, काम होईल ना? काम होणार असेल तर तयारीला लागा। चल पांढऱ्या, कामाला लागू। चल वारला रूप दुसऱ्या कोणाला तरी दाखव जा। हे बाप आहे मी तुझा बाप। बाप म्हणण्याआधी डाळे विचार करत जा। बाप म्हण बाप। मला बोलते म्हणजे काय? गोपीनाथला बाप आहे मी त्याचा बाप। आता जावतोच तिला। अस्मी, अगं झोप की आता, किती वेळ झालाय बघ। अगं थोडंच राहिलंय, हे संपवते आणि झोपते। तू झोप, मुन्नूला नीट झोपव तेवढं। मुन्नू, ए बाळा, मुन्नू, मुन्नू। तायडे, कुणीतरी काट्या घेऊन आपल्या घराकडे आले। काय झालं? खरंच कोणतरी आलंय?
अगं बाळा, झोपल्यालीस तू. स्वप्न पडलं असेल तुला. होय काय? मला वाटलं कोणतरी आलंय. कोण नाही येणार. तू आवर आणि झोप शांत. त्या अस्मी समोर राधेचं मंगळसूत्र असं खेचून काढेल, सगळ्याची वाट लावून टाकेन. वाट लावून सगळ्याची सगळ्याची वाट लावून सगळ्याची वाट लावून टाकेन मी. सगळ्याची वाट लावून टाकेन मी. लगे आला तुम्ही. हळू बोलायचं, हळू. मी ऐकलं तर पण फोन लागलाच नव्हता तर तुम्ही आला तर कसं लागलं होतं फोन? नव्हतं लागला. लागला होता फोन, लागला होता. तुम्ही पेले तुम्ही म्हणून तुम्हाला लक्षात नाही. लागलं होतं. बोलण्यात नका वेळ घालू, बोलण्यात नका वेळ घालू. हेच ते घर आहे. इथं जाऊन राडा करायचा. हळू ओरड, कुणी ऐकेल. तुला हळू ओरड, कुणी ऐकेल. हळू ओरड. पण तुम्ही मला का मारायला? बाहेरून कसला तर आवाज यायलाय काय? काय ग ताईडे? वय, कुणीतरी वरडले का आवाज आलाय. मला बी आलाय. या घरावर नजर ठेवायची. या घरातनं कुणाला बी बाहेर काढायचं नाही. या घराकडे बघितलं म्हटलं मी हळू मारतो, तुम्ही हळू ओरडला. तर कुठे गेलं? कुठे गेले? कुठे गेलाय? चल चल चल. कुठं? पांढऱ्या नेमकं काय झालं आता? त्यासनी त्रास देत होता गोपीनाथ, म्हणून आपण त्याला आणायचो. तर त्याची पोर गोपीनाथला वाचवायला मध्ये पडली. काय कळलं ना गड्या. हात बापा आहे, मी तुझा हात. ए बापाला मदत करणार नाही का? तुलाच पोरी नको होत्या ना, मग मत्तीला आम्हाला कशाला बोलवालायस? तुझ्या वंशाच्या दिव्याला बोलव की. हसमे, थांब ताईडे, करूया मदत. फक्त यानं एकदा आपली नावं सांगू दे. चल, नावं सांग आमची. तुला तुम्ही कधीच विसरणार नाही. असं नाही.
आणि माझी मोठी पोरगी अर्चना आणि ही माझी लाडकी मुन्नू मुन्नू. मुन्नू तिचं लाडाचं नाव आहे. तिच्या पाळण्यातलं नाव काय आहे? मुन्नू. पाळण्यातलं नाव काय? बघितलं, म्हणून मी या माणसाला शिव्या घालत असते. दया दाखवायच्या लायकीचा नाही हो माणूस. चला चल ग तायडी, चल मुन्नू. आणि हा, आईला काय सांगायची गरज नाही हा. उगा डोसक्या दिशा धरून बसल, तिला लई लागते. चला. तायडे अगं एवढं काय नाही झालंय. ती दोघं बी प्यालेलीच होती. दारूवरनं जुगारावरनं काहीतरी झालं असेल. उद्या परत जाऊन एकत्रच दिसतील बघ. बघा, बघितलं. चला आता, चला तायडीत चल. चल झोपूया, चल मुन्नू चल. राधक्का, काल काय झालं नेमकं? काय झालं म्हणजे? अहो राती हो, गोपीनाथ भाऊजींनी कोणी मारलं? काय नेमकं काय झालं? आ, तुमच्या घरापुढं झालं आणि माहिती नाही? काय ग, तुम्हाला बी माहित नाही वय गोपीनाथ भाऊजींनी मारहाण झाली आहे ती? दोघं पुरं होती मारणारी. तुम्हाला कसं काय आवाज आला नाही? आओ, तुम्ही बी इथंच राहता की. तुम्हाला ना आला तसा आम्हाला ना आला. आणि दारुड्यांचं काय? रोज भांडणं होत्यात, रोज मारामाऱ्या होत्यात. उगा आमच्या आईला घाबरवायचं काम करू नका. एवढं काही नाही झालं. राहिलं तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं. चल ग. या बयासनी काही कामं नाहीत. उगा बिनकामाची रिक्षा फिरवतात. लागा तुम्ही कामाला. मुर्दा बशिवला त्या मारणाऱ्यांचा. किडा पडून मरतील. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला एवढं मारलंय. अहो कशाला ओरडताय? सिमती दिली ना, गप्पा की मग. मी सांगते तुम्हासनी, समजा त्या आसमीनेच केला असणार. आणि त्या खानावळवालीची का नाही, तिला फूस असल. साधेपणाचा आव आणते ती, पण तशी नाही. अगं नाही, उलट त्या आसमीमुळेच वाचलोय मी. तुम्ही काय बोललाय? तुम्हासनी ऐकू यायलंय ना? का डोसक्याला मार लागला तुमच्या? अगं खरंच तर आसमी त्यांच्या अंगावर गेली म्हणून ते पळाले. तिचा डाव असेल त्यो. म्हणजे आधी आपणच पाठवायचं आणि मग आपणच मदत केल्यागत करायचं, असं काय तर असेल. आणि जर तिने वाचवलं असतं तर घरला नेऊन मलमपट्टी केली नसती. मला सांगायलंय, एवढं लागलेलं असताना कोण रस्त्यात सोडून जाते होय? अगं हळू की
वय हळूच हळूच डाव साधत्या ती आसमी. दिसते तशी नाही, लाईट चालू आहे. आपण पडलो साधे भोळे, पण ती खानावळवाली आणि तिच्या पोरी तशा नाहीत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. कधी बरे होणार तू? समजा आधीसारखं कधी होणार? माझ्याशी बोला तरी थोडस. नीरू, अशी हाक तरी मारा प्रेमाने एकदा. 2 शब्द तरी बोलाव माझ्याशी. दोन शब्द तरी. दोन शब्द 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 मम्मी कोण 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 नाही, कोण नाही. तू 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 बाहेर जा. तू बाहेर जा. मी आले. कोण कोणी नाहीये. कोण कोण नाही. शांत शांत वापर. एकदम एकदम शांत शांत. मम्मी एक बोलायचं होतं. मला बी तुझ्या संग बोलायचं. हा बोल ना. शंकरने पैसे दिले? माझे वडील ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, माझ्या बायकोचं मंगळसूत्र मी विकायला निघालो. हे बघा. ठेव. माझा एक ठेव. हे वडिलांच्या उपचारासाठी होते. दिले का? नाही, त्याचा जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम समद्यांनाच असत्या. तू त्याच्याकडून पैसे घ्यायचे सोडून त्यालाच पैसे दिलेस. हळव होऊन नाही चालत. लोक गैरफायदा घेतात. अगं खरंच त्याचे वडील त्याने दिलेलं कारण खरं का खोटं हे बघायला येळ नाही आपल्याकडं. आपल्या कामात समोरच्या माणसाला बोलायची संधी देत नसत्यात. त्यानं घेतलेले पैसे आले का नाही तेवढं बघायचं. त्याचे प्रॉब्लेम सोडवायला बसलो नाही आपण. कर्जदारांना आपण कायम दहशतीखालीच ठेवायचं का? त्यांच्याकडनं मिळणारं व्याजच तर आपलं उत्पन्न आहे. मग ते काय फुकटचं व्याज देत नाही. पैसे वापरतात त्याचं व्याज येते. आणि दुसरं कुणी त्यांना उभं बी करत नाही. कारण त्यांच्याकडे पत नाही, तारण नाही. मम्मी, म्हणून आपण कधीच माणुसकी दाखवायची नाही. माणुसकी दाखवणं लांबच, न बोलू बी नकोस. आपला दरारा हेच आपलं तारण आहे. ही असली माणुसकी बिनुसकी दाखवत राहिलो तर आपला दरारा संपून जाईल. तू का आपल्याला घाबरायचे थांबले तर वसुली होणार नाही. आपल्याकडं काम येणार नाही. जागांचा ताबा घेता येणार नाही.
ज्यांना धमकून जागेचा ताबा घेतो त्या सगळ्यांचीच बाजू तुला माहित असते काय? प्रत्येकाची बाजू ऐकायला येळ नाही मला. त्यासाठी कोर्ट कचेऱ्या आहेत. माझ्या दरबारात वकील मीच, न्यायाधीश बी मीच. मी जे बोलेन त्योच न्याय, तो न्याय मी तुझ्या मार्फत अंमलात आणते. माझ्या दरबारात लोक येतात कारण त्यांना झटपट न्याय मिळतो. तुझ्या दरबारात मला कधी न्याय मिळणार मम्मा?